ठाणे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनानं मंजुरी देत प्रशासकीय खर्चास मान्यता दिली आहे. त्यातच नवीन प्रशासकीय इमारतीचं अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आलं होतं. या अंदाजपत्रकास सार्वजनिक बांधकाम विभागानं नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे या इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या 10 दिवसात निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसह अन्य एक इमारत 2017मध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक असल्यामुळे त्याचं निर्लेखन करण्यात यावं असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं. याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाकडून नवीन प्रशासकीय इमारतीसाठी हालचालींना वेग आला होता. त्यानुसार नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यातच मुख्यमंत्रिपदाची सूत्र एकनाथ शिंदे यांनी हाती घेताच त्यांच्याकडून ग्रामविकास विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर ग्रामविकास विभागानं शासन निर्णयाद्वारे इमारतीच्या 73,25,37,000 रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानंतर या संदर्भातील अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला होता. या अंदाजपत्रकाला सार्वजनिक बांधकाम विभागानं बुधवारी तांत्रिक मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनानं दिली आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या 10 दिवसात निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच या इमारतीचा कामाचा शुभारंभ होईल असं दिसून येतंय. लोकल ट्रेनच्या गर्दीत महिलांना नवीन साडी, ड्रेस घालून अगदी नटून थटून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. ट्रेनमधील असलेल्या गर्दीत काही वेळा साडी तर खराब होते किंवा मेकअप खराब होतो. महिलांच्या सुविधा लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 7 स्थानकांवर महिला पावडर रूम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या खोलीत तयार झाल्यानंतर महिलांना मेकअप संबंधित साहित्य खरेदी करता येणार आहे. महिलांसाठी येथे स्वच्छतागृह, वॉशबेसिन, आरसा, टेबलची सुविधा असणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महिलांना 10 रुपये खर्च करावे लागणार आहेत. रेल्वेनं महिलांसाठी वार्षिक योजनाही आणली आहे. 365 रुपये खर्च करून महिला प्रवासी संपूर्ण वर्षभर या खोलीची वर्गणी भरू शकतील. लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, मानखुर्द आणि चेंबूर या स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असणार आहे. लोकल ट्रेनमधून दररोज लाखो महिला प्रवासी प्रवास करतात. या महिलांच्या सोयीसाठी रेल्वे पावडर रूमची सुविधा सुरू करते. ही सुविधा अनेकदा मॉल्समध्येही उपलब्ध असते. स्थानक परिसरात पुरेशा सुविधा नसल्यानं अनेक वेळा महिलांना जवळच्या मॉल्समध्ये जावं लागतं. मात्र आता महिलांना कपडे बदलण्यासाठी आणि तयार होण्यासाठी स्टेशन परिसरातच स्वच्छ खोलीची सुविधा मिळणार आहे. खोलीतील शौचालय वापरण्याची परवानगी फक्त महिलांना असणार आहे. मात्र पुरुषांनाही तिथल्या दुकानांमध्ये खरेदी करता येणार आहे. मात्र महिला प्रवासी सोबत असल्यास तिला टेरेस परिसरात बसण्याची परवानगी दिली जाणार आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। दोन महिन्यांचं वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकाला ते भरण्याचं आवाहन करणाऱ्या महेंद्र बडगुजर या 40 वर्षीय वरिष्ठ तंत्रज्ञानाला सौरवलेले या ग्राहकानं मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास घडली आहे. या घटनेनं वीज कर्मचारी आक्रमक झाले असून संबंधित ग्राहकावर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. तसंच काल सायंकाळी काही काळ काम बंद करून आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला.
वीज वितरण कंपनी वर्कर्स फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य संयुक्त सचिव निलेश्वर बनसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार नौपाड्यातील विष्णुनगर भागातील जोगटॉवरमधील रहिवासी लेले यांच्या वीज बिलाची 65 दिवसांची 6,915 इतकी थकबाकी आहे. ती तातडीनं भरावी, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल अशी सूचना देण्यासाठी बडगुजर हे लेले यांच्या घरी गुरुवारी दुपारी गेले होते. त्यातूनच झालेल्या बाचाबाचीतून लेले यांनी बडगुजर यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली. या घटनेनं संतप्त झालेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नौपाडा पोलीस ठाण्यात लेले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यांच्यावर कडक कारवाईची तसंच अटकेचीही मागणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ काही काळ कामबंद आंदोलनही केलं होतं. या प्रकरणी गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली आहे. हे काम करत असताना आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की आमच्या कर्मचाऱ्यावरती जेव्हा हल्ले होतात तेव्हा वरिष्ठाकडनं याच्यावरती दखल घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि आमच्या पाठीशी जर खंबीरपणे उभं राहिलं तर आम्हाला ते काम करण्याकरता म्हणजे आम्ही ते पुढे घेऊन जाऊ. आणि असं होत नाही. आणि अपुरा कर्मचारी वर्ग आहे, त्याच्यामध्ये मेंटेनन्सचं काम आम्हाला करायचं आहे, वसुलीचं काम आम्हाला करायचं आहे. हे सर्व काम करायचं ते एकट्याच जनमित्राला करायचं आहे. हा कामाचा लोड त्याच्यावरती येते. अशा प्रकारे भरपूर ठिकाणी म्हणजे आम्ही वरिष्ठांपर्यंत याच्या रिकाम्या म्हणजे ज्या कमी जागा आहे, ज्या कर्मचारी कमी आहे ते भरती करायला पाहिजे. आणि त्या भरती करण्याका दुसरे नंतर त्यांना जे ग्राहकाला सुद्धा चांगली सेवा देण्यासाठी मॅनपॉवर उपलब्ध केली पाहिजे, ही आमची वरिष्ठाला मागणी. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना काल मध्यरात्री अचानक भेटी देऊन तेथील आरोग्य यंत्रणेची भंबेरी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी उडवली. अचानक टाकलेल्या या धाडीत या पथकानं आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी आदींची शहानिशा करून औषध साठा, साहित्य आणि साधनांची देखील पाहणी केली. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांना तात्काळ भेटी देऊन पाहणी करून सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काल दिले होते. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सीईओ यांचं संयुक्त पथक मध्यरात्री शहापूर या दुर्गम भागातील आरोग्य केंद्रावर धडकलं आणि त्यांनी वस्तुस्थितीचा आढावा घेत अहवाल तयार करण्यास प्रारंभ केलाय. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी या महिलेच्या नातेवाईकांची आस्थाविकपणे चौकशी करून मातेला आणि बाळाला योग्य त्या सुविधा, औषधोपचार मिळाले आहेत का याची माहिती घेतली. तसंच आरोग्य केंद्रातील प्रसूती कक्ष, वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष यांचीही पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर रात्री 1:30 वाजता जिल्हाधिकारी आणि सीओ यांनी टाकी पठार या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रासही भेट दिली. या केंद्रातील ऑपरेशन थिएटर, रुग्ण कक्ष, येणाऱ्या रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, पुरेशी औषधं आहेत का याची चौकशी करून खातरजमा देखील केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असल्याची त्यांना माहिती दिली. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून गायमुख ते खारेगाव कोस्टल रोडला महत्त्व प्राप्त झाले. या कामाला गती देण्यासाठी पालिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता या कोस्टल रोडवर खारेगाव आणि बाळकुम येथील जुना आग्रा रस्त्याला जोडून तिथे जंक्शन तयार करण्यात येणार आहे. यासंबंधीचा सविस्तर आराखडा MMRDAनं तयार केलाय. तर दुसरीकडे पालिकेनं रस्ता आणि जंक्शन तयार करण्यासाठी जमिनीचं आरक्षण बदलण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बहुचर्चित गायमुख खारेगाव असा 13 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड तयार करण्यात येणार आहे. या मार्गामध्ये काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन कार्यवाही तसंच पर्यावरण विषयक मंजुरी घेण्याची प्रक्रिया पालिका पातळीवर सुरू आहे. अशातच आता हा मार्ग खारेगाव आणि बाळकुम येथील जुना आग्रा रस्त्याला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी रस्ते बांधणीबरोबरच जंक्शन उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील या कामाचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आराखडा तयार केलाय.
पालिकेनं आता आरक्षण फेरबदलासाठी 30 दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवल्यात. प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन त्या निकाली काढल्या जाणार आहेत. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.